हाँ बोल तू क्या? नाही अजून, बोल ना. विण्यासाठी बघितल्यात? काय बघितलं? विण्यासाठी पोट्टी बघितली म्हणतो. हॅलो, नाही नाही, तू थांब जरा. नाही, विण्याला जरा विचार. जाऊबाईच्या माहेरची असेल तर नाही म्हणून सांगा. नाही म्हणून सांग. नाही 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 रे, असं डायरेक्ट कशाला नाही म्हणून सांगायचं? हा, दाजीची आहे. दाजी हा हा, दाजी. नको ना. थांबशील का जरा? का बस. हॅलो, नाही नाही ऐक, म्हणजे हे बघ तू क्या, अरे विनय इकडे शहरात राहतो ना, त्याचा शहरात जास्त सहवास आहे. नाही नाही, हे बघ तू काळजी करू नको, आपण सावजीचं जुळू लवकर. थांबा म्हणाव जरा. हा हा, थांबा म्हणाव जरा. तू थांबतेस का जरा? बोलू देशील? हॅलो, नाही नाही ऐक, हे बघ मी तू काय ऐक, हे बघ मी गावी येतो. हा, गावी आल्यावर आपण या विषयावर बोलू ना. आता काय लोक फोनवर घाई घाई. हा ठेव ठेव. हॅलो हॅलो, तू क्या? अरे मला सांग, तुला मुंबईवरून येताना काय आणू का रे? अरे असं कसं आहे, मुंबईला काय सारखं सारखं येतो आपण? झाले 4 पैसे स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी खर्च तर काय होते? हा ते बघू नंतर. आणि सावजीला आणि वहिनीला विचार काय पाहिजे ते. हा फोन करून सांग त्यांना, विचार. हा ठेव ठेव. काय म्हणले? मुलीकडचे घाई करून राहिलेत म्हणून तू क्या मागे लागलाय? कायले, त्यांच्यासाठी तर इण्याचं इथे लग्न जुळू राहिलो ना. पण ते म्हणतात ह्याच सीझनला उरकून टाका. थांबा म्हणावं, सावजी काय म्हातारा होत नाही. हो, पण आता विनयचं कसं सांगायचं? तोंडानं उगाच फालतू जोक मारू नको. ऐकायला जड जाईल, पण सांगावं तर लागेल ना. हा, की इण्याचं इथं जुळू राहिलोय ते. अगं पण तुक्याला पण येण्यासाठी पोरगी बघायला आपणच सांगितली होती ना. आता त्याने त्याच्यासाठी बघितल्या 2-3 पोरी. आता त्याला कोणत्या तोंडाने नाही म्हणून सांगू? याच तोंडाने सांगा, इण्याला पोट्टी आवडली, त्याने ते निवडली. अगं पण त्याने जी पोरगी निवडलीये ती ना नात्यातली ना गोत्यातली, तिला ना आग्या ना पिछा. कसं सांगायचं? तेच आहे. आपण एक काम करू, इण्याची इथे लग्नाची तारीख फिट करू आणि गावाला जाऊन सावजीसाठी पोरी बघू. काय बोलताय? हा हा, काय झालं आता? कधी कधी तुझं चालतं बे. वरवंटा नाही, मला असं वाटत होतं. आणू काय वरवंटा? ए वरमाई. वरमाई? बर, माफ केलं. हा, अरे बापरे, मला माफ केला? काय झालं? नाही, गंमत वाटली. म्हणजे आई बाबांसाठी तुम्ही माझी होणारी बायको आहात आणि हॉस्टेल मधल्यांसाठी मी तुमची मैत्रीण आहे. आपण एकमेकांसाठी कोण आहोत? मी तुमची मैत्रीण नक्कीच नाहीये, पण आपण मित्र तर आहोत ना. हो, आपण मित्र होत नाही का? अच्छा, मला सांगा की हे ओटी भरणं वगैरे प्रकरण किती सिरियस असतं? म्हणजे ओटी भरली आणि अर्ध लग्न झालं वगैरे असं नाहीये ना? सॉरी मॅडम, ऍक्च्युली मला पण ते नीट माहिती नाहीये. पण हे ओटी भरण्याचं संपलं ना सगळं की आई बाबा जातील परत घरी. मग तुम्हाला हे नाटक नाही करावं लागणार आणि हे ओटी भरल्याचं आपण कोणाला सांगायलाच नको ना, म्हणजे प्रश्नच नाही. ओके, जाते मी झोपायला. गुड नाईट. हे मॅडम, मी
हां सर. गुड मॉर्निंग सर. ॲक्च्युली सर म्हणजे मी फोन यासाठी केला होता की जे तुम्हाला सांगितलं होतं ना आई बाबा आलेत. सो सर ते ॲक्च्युली आज जरा काही अर्जंट कामं आहेत, तर आज मला जरा अवघड जाईल यायला. थँक्यू मॅडम. नाही नाही सर. वा सुनबाई वा, काय बघतोय मी, डोळे सुकावले माझे सकाळी सकाळी. बाबा चहा घ्या. अगं पण मला बशी लागते. ओ मम्मी बशी. नाही नाही नको, असू दे असू दे. आता मला सवय करायला पाहिजे तुझी बी. आता मी कपातून पिन चहा. असू दे. काय काय हा सकाळी सकाळी कोणाशी बोलतोय फोनवर? त्यांच्या बॉसशी. ए इन्या, इन्या बॉसला सांग आज बायकोचा ओटी भरायचा कार्यक्रम आहे म्हणावं, मी येणार नाही आज. सांग त्याले. बाबा काय मलाही अजून इतक्यात कोणाला सांगायचं नाहीये. हा हा सर. नाही नाही होते बाबा. इतक्या तुमचे दोघांचे विचार जुळायला लागले. अरे वा वा. सुनबाई मला सांग, तुझा याचा अभ्यास झालाय काय का पूर्ण? अरे वा. हा या आला गाव फिरून. इथे उभी राहा जरा. बघ माझ्या सोन्याकडे. नक्षत्रासारखी देखणी पोरगी कशी दिसून राहिली बघ. बुजगावण्यासारखी दिसते ती. एक तर तू तिच्या एवढी हो, नाही तर तिला तरी तुझे एवढं कर. बसा बाबा. एवढ्यात कामाला बी सुरुवात केली. हा सुनबाई सासूच्या कौतुकावर जाऊ नको. आज काम करशील आणि उद्या सोडशील तर हे भाईता डेंजर आहे. पेकाडात लात घालायला कमी करणार नाही. इन्या सांग त्याले. काय चाललंय बाबा सकाळी सकाळी, का गोंधळ करताय? हा गोंधळ बरं झालं, लक्षात आलं. यांचं लग्न झाल्या झाल्या गावी आपल्याला पहिले गोंधळ उरकून घ्यायला पाहिजे. हा गोंधळ तर करायचा, पण तुम्ही शुद्धीत राहा. आता उगाच पोरांसमोर माझ्या पिण्याचा विषय काढू नको. तुले सांगते 2 गिलास झाले ना की यांचं सुरू होतं गप्पे बेस्टू गप्पे बेस्टू. हे पण हा मग हे पण म्हणजे बे नाही म्हणजे असं 4 चौघात बरोबर दिसतं का बाबा? काय अरे वर्षातून कधीतरी एकदा दोनदा घेतो. हे पण हिले बघवत नाही. हा मले बघवत नाही. तुले सांगते घेतल्यानंतर याची कॅसेट सुरू होते ना, गप्पे बेस्टी गप्पे बेस्टी. आता गप्पा बसा खरंच तू. आता लय होते तुझं. काय सुनबाई तू पण यांच्याबरोबर मला अजून राहिली. नाही बाबा म्हणून नाही, पण मला इतके छान आई बाबा मिळालेत म्हणून आनंद होतोय फार. बरं आई तुम्ही बसा, मी तुम्हाला हा तुम्हाला चहा देते. इन्या तुम्हाला बाप्पा. अगं मी लाजलं लेकरू. तुम्हाला लाजलं का बदललीस? तुला आवडत असेल तर नेसते परत. मला तू कशातही आवडतेस. खरंच. सॉरी सॉरी